वेलकम बॅक टू माय चॅनल। फ्रेंड्स, तुम्ही पाहतायच मी आज कसली भाजी करणार आहे। मस्तपैकी चटकदार काजू आणि फणसाची भाजी। आपण कोकणी लोक वर्षभरातून आंबे, काजू, फणस याची वाटच बघत असतो। चला तर मग आपला सीजन आलेला आहे। आपण आता मस्त छान छान रेसिपीज करून खाऊया। तर मी आज बनवणार आहे फणस आणि काजूची भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कळवा की रेसिपी कशी वाटली। पाहू शकता माझी भाजी जी आहे ती मोकळी करून झालेली आहे। तर मी तुम्हाला ऑलरेडी पहिल्याच रेसिपीमध्ये सांगितलं आहे की ही भाजी आहे पण बॉईल करून 4-5 दिवस सुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकतो। जेव्हा लागेल तेव्हा आपण भाजी करून खाऊ शकतो। 8 दिवस सुद्धा ठेवू शकतो, पण फ्रीजमध्ये ठेवायची आहे, फ्रीजरमध्ये नाही। चला तर मग आपण पुढे रेसिपीला सुरुवात करूया। तर आपल्या आजच्या रेसिपीला लागणार आहे बॉईल केलेला फणस, हळद, लाल तिखट, हिंग, राई, जिरं, तिखट मिरची, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता। काजू मी इथे साफ स्वच्छ धुवून बॉईल करून 80% कुक करून घेतलेले आहेत आणि इथे ओलं खोबरं आपल्याला यूज करायचं आहे। मी पॅन गरम करून घेतलेला आहे। पॅन मध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे इतकं तेल टाकून घ्यायचं आहे। तेल पूर्णपणे गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये हिंग टाकून घ्यायचं आहे। हिंग टाकल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकून घ्यायचे आहे। मोहरी म्हणजेच राई आपल्याला व्यवस्थित तडतडवून द्यायची आहे। यानंतर आपण टाकणार आहोत हिरवी मिरची। हिरवी मिरची सुद्धा तेलात चांगली परतवून घ्यायची आहे, व्यवस्थित तळून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचा जे तिखटपणा असतो तो आपल्या तेलामध्ये उतरेल। यानंतर आपण भाजी टाकून घेणार आहोत। भाजी सुद्धा आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायची आहे अशाच पद्धतीने। यानंतर आपण सर्व मसाले टाकून घेणार आहोत। यामध्ये लाल तिखट पावडर, काश्मीरी रेड चिली पावडर, आमचूर टाकला तरीही चालेल, गरम मसाला, मीठ हे सर्व टाकून व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे। तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। यानंतर आपल्याला काजू टाकायचे आहेत।
काजू टाकल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं काजू आणि जे फणस आहे ते दोन्ही शिजलेले आहेत व्यवस्थित, त्यामुळे आपल्याला भाजी एकदम झटपट होते, जास्त शिजवायची गरज नाही आहे। 2 मिनिटं पाणी सुटेपर्यंत आपल्याला झाकण ठेवून थोडंसं वाफून द्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपली भाजी जी आहे ती ऑलमोस्ट रेडीच आहे। यानंतर व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला टाकायचं आहे ओलं खोबरं। मी ॲक्च्युली फ्रीझरमधूनच काढलं होतं खोबरं, त्यामुळे थोडं कडक होतं। आणि लिंबाचा रस टाकायचा आहे 2 चमचे। तर 2 मिनिटं मी अजून वाफवायला ठेवणार आहे, कारण खोबरं जे आहे ते थोडं कडक होतं, ते थोडं सॉफ्ट होण्यासाठी मी अजून 2 मिनिटं ठेवणार आहे वाफेवर। व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि 2 मिनिटं पुन्हा मी वाफेवर ठेवून देणार आहे। फ्रेंड्स, माझी या आधीची जी रेसिपी आहे जी मी टाकली आहे ती तिळकुटमध्ये फणसाची भाजी कशी करायची ती रेसिपी आहे, तर ती सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि ती व्हिडिओ बघा, त्या पद्धतीने करा, तुम्हाला खूप आवडेल। आणि सेकंड पद्धत ही आहे, ह्या पद्धतीने सुद्धा ट्राय करायला तुम्हाला हरकत नाही, खूप छान आणि टेस्टी लागते। दोन्ही रेसिपीज करून पहा, टेस्ट करून पहा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला कोणती रेसिपी जास्त आवडली। तर आपली जी भाजी जी आहे ती रेडी आहे। मी थोडीशी कसुरी मेथी हातावर क्रश करून थोडीशी मी टाकणार आहे वरून, आणि आपल्याला गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकायची आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही नक्की कळवा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली, आणि तुम्हाला प्लीज माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा क्लिक करायला विसरू नका। बेल आयकॉनचं बटन क्लिक केल्याने तुम्हाला मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करते तेव्हा तुम्हाला पहिले नोटिफिकेशन जाईल। फ्रेंड्स, आणि माझ्या चॅनलवरती दर सोमवारी आणि गुरुवारी व्हिडिओ पब्लिश होते संध्याकाळी 5 वाजता। तर नक्की तुम्ही टाईम लक्षात ठेवा आणि माझे व्हिडिओज बघा। आणि खूप 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 सारा धन्यवाद। थँक्यू।